सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे चिंता व्यक्त करण्यात आली आहे। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनी या मुद्द्यावर भाष्य केले। बांगलादेशामधील पीडित हिंदूंचे संरक्षण झाले पाहिजे, केंद्राने त्यांच्या पातळीवर पावले उचलावीत असे प्रतिपादन त्यांनी केले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते। कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत। कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयाच्या बाहेर सुरू असलेल्या आंदोलनानं मध्यरात्री भीषण वळण घेतलं। आंदोलनस्थळी जमलेल्या जमावानं गोंधळ घातला आणि हॉस्पिटल परिसरात असलेल्या गाड्यांची तोडफोड केली। यावेळी रुग्णालय परिसरात असलेल्या सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झालं आहे। संपूर्ण देश 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले। तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली। यावेळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विकसित भारत करण्याच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला आहे। आत्ताच्या घडीला देशात 140 कोटी जनता आहे। जर आपण संकल्प केला आणि एकत्रितपणे वाटचाल केली तर सर्व अडथळे पार करत 2047 पर्यंत नक्कीच विकसित भारत बनवू शकतो, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनाच्या सुरुवातीला केला। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केले। यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतंत्र सैनिकांना अभिवादन केले। राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्रपतींनी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि सुखदेव यांसारखे स्वतंत्र सैनिकांनी केलेल्या बलिदानाबद्दल भाष्य केलं। तसेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे सर्वोच्च प्राधान्य सामाजिक न्याय असल्याचेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अनुसूचित जाती आणि जमाती आणि उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी अनेक अभूतपूर्व पुढाकार घेतले आहेत। राजकीय लोकशाहीची सातत्यपूर्ण प्रगती ही सामाजिक लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीची साक्ष देते, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे। राज्यपाल पद हे लोकशाहीवरचं ओझं बनलंय। हे पद संपुष्टात आणायला हवं, तरच निवडून आलेले सरकारे सुरळीतपणे चालू शकतात। राज्यपालाचे काम NDA नसलेल्या सरकारनं पाडणे आणि त्यांचे काम थांबवणे एवढेच असतं, असं मोठं विधान दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी केलं आहे। दिल्लीत उपराज्यपाल आणि आम आदमी पार्टीच्या सरकारमधील संघर्ष वारंवार समोर येतात। यात निवडून आलेल्या सरकारचा निर्णय घेण्याचा अधिकार हिरावून घेणे हे संघर्षाचं मुख्य कारण आहे। ही लोकशाहीची हत्या असून उपराज्यपाल, निवडून आलेले सरकार यांच्यातील संघर्षाचा फाटा दिल्लीतील प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना बसतोय, असंही मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। भारतीय सैनिक देशाच्या सीमेचे संरक्षण करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सीमेवर पहारा देत असतात। त्यांचं आणि आपलं नातं सुरक्षेच्या बंधनात अळतूट बांधण्यासाठी, ते आणखी घट्ट करण्यासाठी डोंबिवलीतील माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी धागा धागा अखंड बनवूया एक राखी जवानांसाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे। गुजरातमधील भुज येथील सीमेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी पहारा देणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या वीर जवानांसाठी एक राखी पाठवा, असे आवाहन त्यांनी केले होते। डोंबिवलीकरांनी या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। हजारोहून अधिक राख्या मंदार हळबे यांच्या कार्यालयात जमा झाल्या आहेत। प्रत्यक्षात रिअल हिरोज ज्यांना म्हणतात, ज्यांच्या शक्तीमुळे जी दिसत नाही म्हणून आपण इकडे आनंदात राहतो, त्यांना प्रत्यक्ष बघणार आहोत जाऊन।
तर ते गूज बम्स म्हणतात तसं धाकधूक. म्हणजे आता त्यांच्यासमोर आपण नृत्य करणार तर ते नृत्यातनं त्यांना काय आपण देऊ शकणार, थोडासा आनंद देऊ शकू, जमलं तर ऊर्जा देऊ शकू, एवढीच आमची काय ते यामध्ये छोटीशी भेट त्यांना असेल. आमच्या विद्यार्थिनी आणि आम्ही सगळे मिळून या प्रवाहामध्ये आम्ही सामील होणार आहोत. मला प्रचंड अभिमान आहे. म्हणजे इतके वर्ष जे आपण गाणी ऐकतो, बंधू माझं रक्षण कर, तर रक्षणाचा जे खरं अर्थ आहे, जे खरं आपलं रक्षण करतात आणि आपलंच फक्त नाही पूर्ण देशाचं रक्षण करतात, सगळ्या सीमांमधनं करतात, त्यांना राखी बांधून त्यांच्याकडनं हे वचन घेतोय. त्याच्याबरोबर आम्ही हे वचन देतोय पण की तुमचा त्याग बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही आतनं आमच्या देशासाठी काहीतरी करू, तुम्हालाही आम्ही वचन देतो तुम्हाला साथ देण्याची. अशा भावनेतनं आम्ही आज तिकडे जाणार आहोत आणि रक्षाबंधन करणार आहोत. एक वेगळाच आनंद आहे. रक्षाबंधनाच्या 4 दिवस आधीच महाराष्ट्रातील बहिणींच्या खात्यात ओवाळणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या थेट लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित लाभ 3000 रुपये राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. रक्षाबंधनाचा उत्सव सुरू असं म्हणत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गणेश भक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुशखबर दिली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. गणपतीसाठी मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात. अशा गणेश भक्तांसाठी टोल माफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. तसेच गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे गणेश भक्तांना दिलासा मिळाला आहे. लातूरमध्ये आज मराठा आंदोलकांचा रौद्र अवतार पाहायला मिळालाय. मराठा आरक्षण आंदोलन आक्रमक स्वरूप घेताना दिसतंय. राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातलाय. शिवराज्य यात्रेसाठी ते लातूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान ध्वजारोहणाला आज जात असताना मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याचा जयंत पाटलांनी टाळल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. धाराशिव लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलक आक्रमकपणे आरक्षणाची भूमिका मांडताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घेराव घातल्यानंतर काल धाराशिव जिल्ह्यात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनाही आंदोलकांनी घेराव घातल्याचं पाहायला मिळालंय. नितीश कुमार यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात राज्यातील तरुणांना पूर्वी ठरलेल्या संख्येप्रमाणे अधिक सरकारी नोकऱ्या आणि रोजगार देण्याची घोषणा केली आहे. येत्या निवडणुकीपूर्वी राज्यातील तरुणांना 12 लाख सरकारी नोकऱ्या देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. यापूर्वी 10 लाख नोकऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही संख्या वाढवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.